तुम्ही एक ग्लास पाणी घेतला सकाळी, तुम्हाला अंगात कुठेही दुखणं असेल, फक्त एक ग्लास पाणी घ्या, त्याला गरम करा. गरम करताना त्याच्यात थोडी अद्रक चेंदून टाका. आपण काय उचललं किंवा कुठे आपण झोपताना झाला किंवा झटका लागला, मग त्याच्यासाठी एक अजून उपाय, लिंबू आहे ना, लिंबू त्याचा रस काढायचा आणि जिकडे दुखतोय तिकडे रात्री झोपायचा अगोदर हलका आतून दुखणं आहे तर अद्रक आणि हळदीचा आणि मीठ टाकून उकळून पाणी प्यायचा. एक ग्लास पाणी गरम करतो, त्याच्यात गरम करताना एक चमचा जिरा टाकतो. जिराची तासीर आहे ना ते गरम आहे. जिरा आहे ना ते दोन कामं करतो. एक ते गरमी उत्पन्न करतो, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन पण प्रॉपर होतो. आज तुमची आई घरी तुम्हाला 10 कामं सांगते, ते तुम्ही करत नाही आणि अर्धा तास जाऊन देवळात तिला लावता काय अगरबत्तीला, ते काय होणार त्याच्याने? तुम्ही 1 महिना प्रॅक्टिस केला ना का तुम्हाला देवाची वाणी ऐकायला येईल. म्हणजे कोणाला सांगायला गेलं तर थोडा वाईट वाटणार. देवळात जे महाराज असतात ना ते देवाची सेवा करण्यासाठी असतात, पण आपण काय करतो तर महाराजाकडे उपाय विचारतो. मग तो काय करतो, तो म्हणतो 10 गुरुवार या, 15 गुरुवार या, नंतर शनिवार कर, हे कर. मग हे सगळ्या जगात जे लोक आहेत ते देवाची मुलं. आपण जर का त्यांचं कामं केले, आपण देवळात गेलो का देव बाहेर भेटायला येतात आणि हे प्रत्यक्षात झालंय. आणि आम्ही तिकडे दर्गा शरीफला गाडी लावली, आम्ही उतरलो ना का दुपारी 4 वाजले होते, तिकडे नगाडे वाजायला लागले, डुम 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 डुम. आम्ही बाहेर निघालो त्याच वेळ म्हणा मग बाबांनी सत्कार केला. आम्ही जसं दर्गाचा कंपाऊंडच्या आतमध्ये पाय टाकला का ते नगाडे बंद झाले. आतमध्ये दर्शन घेताना 30 खुशबू जी गाडीत आली ती आतमध्ये ती झाली. म्हटलं बघ 30 खुशबू आहे ना, ते म्हणाले हे पर्चा आहे. एक हनुमान चालीसा करतो ना का दर्शन होतात. स्वामींचं नाव 10 मिनिटं घेतला तर स्वामीचे दर्शन होतात. ह्याचं कारण आहे का तुम्ही आहे ना ब्रह्मांडचा एनर्जी बरोबर जुडले. दालचिनी आणि लवंगला पिसायचा, बुक्का करायचा त्याचा आणि त्या घी मध्ये मिक्स करून टाकायचा आणि त्याला एका डब्यात टाकून मग त्याच्यावर कपड्याने बंद करायचा आणि जिकडे ती पोरगी झोपते ना त्याच्या खाटाखाली ठेवायचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज तुमचा खूप आवडता पॉडकास्ट होणार आहे साईबाबांवर. प्रवीण दादा आहेत आपल्यासोबत आणि मागचा जो पॉडकास्ट होता, आत्तापर्यंत आपले 4 ते 5 पॉडकास्ट झालेले आहेत आणि मागचा पॉडकास्ट जो होता इतकं भरभरून तुम्ही प्रेम दिले त्याला. दादांनी बऱ्याच रेमेडीज सांगितल्या होत्या ज्या तुम्ही ते ट्राय करून तुम्हाला स्वतःला पण ते फरक आलेत. इतके मेसेजेस होते दादा मला की कंटिन्यू रेमेडीजसाठी आणि बऱ्याच लोकांना त्याच्यावर फरक आला आहे. ज्या लोकांना ऑलरेडी फरक आला आहे ते सोडून माझ्याकडे असे कॉमेंट्स आहेत ज्याच्यावर त्यांना अजून उत्तर हवं आहे की त्याच्यावर उपाय काय असेल. तर आपण ट्राय करूया त्या गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करण्यासाठी. त्याआधी तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये परत एकदा. ओम साईराम. ओम साईराम. रेमेडी जे आहेत ना ते बाबांनी दिलेले रेमेडी आहेत. ते 100% सगळ्यांना इफेक्ट करणारच. एवढं आहे का कोणाला थोडा लवकर करतो, कोणाला थोडा उशीर जास्त नाही होत, पण आपल्याला प्रचिती भेटते का काहीतरी होतंय. आणि त्याच्यात अजून एक आहे ना का कधी कधी आपण कुठल्या बिमारीला कुठला समजतो पण तो नसतो, दुसरी असते. मग असे फार लोकांना आहे ना बाबा याच्यावर मला थोडं नाही येत काय फरक, तर मी बघितलं अरे म्हटलं तुला हे नको हे करायला पाहिजे, म्हणजे त्यांना कळतंय काय आहे. आता याच्यात कसं आहे काही वस्तू आहे ना कॉमन आहे, ते एकदा फक्त लोकांनी समजून घेतले का ते स्वतःच्या हिशोबाने करू शकतात. जसं एक आहे ना का तुमच्या अंगात दुखणं म्हणजे नक्की काय आहे, तुमचे नर्वस सिस्टम आहे ना ते किंवा दाबलेले कुठेतरी किंवा हार्ट झालाय किंवा तुम्ही जास्त स्ट्रेस दिलाय. ओके, हे 3 वस्तू आहे, ते दुखणं होतं आपल्याला. तर त्याच्यावर कसं आहे का एक तर आहे ना अद्रक आहे ना ते त्याला फ्लेक्सिबल करते. तुम्ही 1 ग्लास पाणी घेतला सकाळी, तुम्हाला अंगात कुठेही दुखणं असेल, फक्त 1 ग्लास पाणी घ्या, त्याला गरम करा. गरम करताना त्याच्यात थोडी अद्रक चेंदून टाका, थोडीशी हळदी टाका, थोडंसं मीठ टाका, त्याला उकळून घ्या आणि त्याला छानून प्या. ओके ओके. मग आतलं दुखणं जाणार. अच्छा, बाहेरचं दुखणं आहे का आपण काय उचललं किंवा कुठे आपण झोपताना झाला किंवा झटका लागला, मग त्याच्यासाठी एक अजून उपाय, लिंबू आहे ना, लिंबू त्याचा रस काढायचा. ओके. आणि जिकडे दुखतोय तिकडे रात्री झोपायचा अगोदर हलका हाताने लावायचा, कापसाने लावला तरी चालतो आणि झोपायचा. मग सकाळी ते दुखणं जाणार. अच्छा. कुठे नस दाबलेली असेल किंवा काय जास्त आपण मेहनत केली त्याच्यासाठी. ओके. हे 2 उपाय आहेत ना हे दुखण्यावर आहे. ह्याला तुम्ही कसंही वापरू शकता. बाहेरून आहे दुखणं तर लिंबूचा रस लावायचा,
आतून दुखणं आहे तर अद्रक आणि हळदीचा आणि मीठ टाकून उकळून पाणी प्यायचा. ओके. पण एक आहे ना का अद्रक आहे ना, थंडीचं क्लायमेट असेल, पावसाचं असेल तर तुम्ही रोज घेऊ शकता. हां. पण जर का गरमी असेल त्या टायमाला रोज नाही घ्यायचा, एक दिवस आड करून घ्यायचा. अच्छा. हां. आणि तुमचं दुखणं बंद झालं ना का त्याच्यानंतर पण एक दिवस घ्या. माणसं काय करतात, दुखणं बंद झालं ना ते बंद करून टाकतात. करेक्ट. पूर्ण ते त्याला हे नाही, तुम्ही एक दोनदा तरी घ्या म्हणजे ते एकदम रिलॅक्स होऊन जाईल. ओके. हे दुखण्यावर त्यांचं झाला. अच्छा, दुसरा ताप येतो कधी, बरोबर आहे. तर तापाचा प्रकार आपण समजून घ्यायला पाहिजे. ताप आपल्याला कसा येतो का आपल्या अंगात काहीतरी आजारपणा आला, त्याच्याबरोबर आपले जे व्हाईट सेल आहेत त्यांनी फाईट केला का तो मेला, तो जीवाणू मेला आणि काही आपले व्हाईट सेल पण मेले. हां. हां. पण ते आतमध्ये राहिले. अच्छा, मेलेली वस्तू कधी पण थंड असते. मी सायन्सला जोडून सांगतो म्हणजे माणसाला डोक्यात येईल. करेक्ट. हां. मेलेली वस्तू आहे ना तो थंड राहील. तो थंड असेल का आतमध्ये थंड झाला का बाहेरून ताप येणार. आपलं शरीर आहे ना तो बाहेरून गरम झाला म्हणजे आतून थंड आहे, आतून गरम झाला का बाहेर थंड होणार. मग आपल्याला ताप आला म्हणजे आतून थंड झाला का त्याला आतमधून गरमी द्यायला आणि आपल्या अंगात ते अजून पण वॉर चालू आहे करेक्ट. मग त्याला सपोर्ट द्यायला आपण काय करतो, एक ग्लास पाणी गरम करतो, त्याच्यात गरम करताना एक चमचा जिरा टाकतो. हां. जिराची तासीर आहे ना ते गरम आहे. जिरा आहे ना ते दोन कामं करतो. एक ते गरमी उत्पन्न करतो, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन पण प्रॉपर होतो. ओके. आणि डायजेशन प्रॉपर झाला का शक्ती येते अंगात, व्हाईट सेल नवीन निर्माण होतात म्हणजे ते फाईट करतात. आणि दुसरा आतून त्यांनी गरम केला शरीर म्हणजे तुमचा बाहेरचा ताप निघून जातो. करेक्ट. हे जे अच्छा ते फक्त आपण जिरा उबलताना आपलं ताप जातो, पण त्याच्यात थोडीशी हळदी आणि थोडं मीठ टाकला का आतमध्ये ते अँटीबायोटिक सारखं काम करतो. अच्छा. म्हणजे जीवाणूंना पण मारून टाकतो. अच्छा, मेलेले जीवाणू आहेत ना त्याला म्हणजे ट्रान्सफर व्हायला लिक्विडमध्ये गरमी जास्त लागते. मग आपण जिरा घेतला, आतून गरमी वाढली का ते ट्रान्सफर होऊन पेशाबमध्ये निघून जातो. ओके. म्हणजे आपल्या अंगात पस पण निर्माण होत नाही. जर का आपण तापाला जर का दाबून ठेवला का ते पस निर्माण करतो. हे जे उपाय आहेत ना हे जेव्हा सुरुवात होते ना त्या टायमाला जर का तुम्ही केलं ना एकदम फास्ट ऑपरेट होतो. अच्छा. आता तुम्हाला ताप आला ना आज आणि तुम्ही आजच जिरा घेतला का संपला एकाच टायमाला. आणि जर का तरी पण थोडा राहिला तर दुसऱ्या दिवशी घेतला तर संपला. पण तुम्ही 4 दिवस त्याला वाढवला का त्याच्यानंतर तुम्ही घेणार ना असर होईल, पण त्याला असर यायला पण 2 दिवस लागतील. ओके. कारण तुम्हाला दिवसातनं 2 वेळा 3 वेळा घ्यावा लागेल. कारण तितके जास्त व्हाईट सेल्स जास्त झाले, डॅमेज झालेले असतात, डॅमेज झाले. मग त्यांना एक Recover मेंट व्हायला वेळ करायचा. लागणार. हो हो. तुम्हाला कुठलाही ताप असू द्या, डेंग्यू असू द्या, मलेरिया असू द्या, काही असू द्या, पण सुरुवातीला जर का तुम्ही मारला तर तो मेला. जसं एक सिंपल एक्झाम्पल देतो. एका समजा वाघाचा बच्चा आहे, तो लहान आहे तर त्याला तुम्ही आरामशीर मारू शकता. करेक्ट. पण तो मोठा झाला का मग तुम्हाला त्याच्याबरोबर लढाई करावं लागेल. मग त्याच्यात तो पण मरू शकतो, तुम्ही पण मरू शकता. करेक्ट. म्हणून मी लोकांना सांगतो ना का तुम्हाला आजार झाला का सुरुवातीला तुम्ही हे उपाय करा. येस. हे उपाय पुढे गेल्यानंतर पण चालतो, पण कसं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला जास्त टाईम घ्यावा लागेल. हे जे प्रकार आहेत ना हे आता हे 2 प्रकार तुम्हाला मी कळवलं ना ह्याच्या मागचा सायन्स कळवला. ह्याच्या मागचा जो सायन्स आहे ना ते माहीत पडला का माणसाला बरोबर ते डोक्यात बसतो. राईट. हे असे फारसे आजार आहेत. जसं आता लोकांचं काही मी पण कॉमेंट बघितलं होते, मूळ व्याधचा प्रॉब्लेम आहे. मूळ व्याध होतो कसा काय पहिला ते समजून घ्या. मूळ व्याध कोणाला होतो आणि का होतो. आपल्या घरात जेवण शिजवतो आपण, बरोबर आहे, पण ते शिजवताना जर का आपला मसाला बरोबर नाही शिजला, जे आपण गरम मसाला वापरतो तो जर का प्रॉपर नाही शिजला आणि ते आपल्या जेवणात गेला का खाताना माहीत नाही पडत. येस. पण ते आतमध्ये गेल्यानंतर ते डायजेस्ट होत नाही. त्याचे जे कण असतात ना ते क्रिस्टल बनतात आणि ते क्रिस्टल आहे ना एकमेकाला चिपकतात
आणि चिपकून आहे ना ते एक त्याचं तंतू निर्माण होतो आणि ते तंतू आहे ना ते आपण बाहेर निघत नाही. आपण बाथरूम जातो त्यावेळेला ते काय होतो कडक असतो आणि त्याचा कुठेतरी पॉईंट भेटला का तो आतमध्ये शिरतो. आपला जो मार्ग आहे ना निघायचा तिकडून बाहेर न निघता, कारण तो कडक आहे आणि त्याला पुढे शार्प आहे का तो बाजूला शिरतो. आणि एकदा तो शिरला त्याची तासीर कशी आहे, तुम्ही जेवढे तुमचे अपच झालेले मसाले आहेत ना ते एकामेकाला चिटकतात. अच्छा. म्हणून ते आतमध्ये एक असं एक कॉईल निर्माण होतो. मग डॉक्टर काय करतात, ऑपरेशन करून ते कॉईल काढतात. मग तुम्हाला थोडा दिवस आराम वाटतो, मग परत होतो. कायचं कारण आहे का त्याचा मूड आहे आतमध्ये. पण त्याच्या जागेला तुम्ही एक काम केला, जर का सकाळी उपाशी पोट 1 चमचा खोबऱ्याचं तेल घेतला. खोबऱ्याचं तेल आहे ना तो त्याला क्रिस्टलमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो. अच्छा. त्या मसाल्याला जे अपच मसाला आहे ना त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे त्याचे ते तंतू वाढत नाहीत. पण त्याचा एक बेनिफिट काय आहे, जिकडे ते तंतू बनलेले आहेत ना तिकडे पण तो लागतो खोबऱ्याचं तेल, म्हणून तो त्याला पण लिक्विड करून टाकतो आणि माणसाचा तो प्रॉब्लेम निघून जातो. अच्छा. त्याच्यातच अजून एक पुढे गेला समजा तर ते एक बगिंदर होतो. बगिंदर म्हणजे काय झाला का तो दुसऱ्याकडून बाहेर निघतोय, वस्तू तीच आहे पण ते तुमच्या चमडीला कापून बाहेर निघतोय, मग तिकडून रक्त पडतो. अच्छा. मूळ व्याधामध्येच जर रक्त पडायला लागला तर ते बगिंदर झाला. मग आता त्याला कसं बंद करायचं, याचं कारण आहे का तुम्ही रोज सकाळी जाणार त्या टायमाला त्या जाग्यावर प्रेशर येतो. करेक्ट. मग तो सुकतच नाही ना, आणि तुम्ही नेमका तिकडे पाणी लावता आणि तो बगिंदर वाढत जातो. ओके. मग त्याच्यासाठी काय उपाय आहे, एक रुमाल घ्यायचा, रुमालामध्ये आहे ना असं एक लहान पानं आहे ना किड्याचं टाकायचं, त्याला लपटायचा आणि जसं बाहेर लोक सॅनिटरीवेअर लावतात ना का तो काय करतो तिकडे जे जंतू आहेत इन्फेक्शन त्याला काढून टाकतो. इन्फेक्शन काढतो आणि त्याच्यामुळे तो जो होल आहे ना तो लवकर बंद होतो. अच्छा. आणि तो बंद झाला, तुम्ही 24 तास ठेवले, अच्छा त्याला 3 दिवस तुम्ही ठेवू शकता. तुम्ही आंघोळ करताना बाजूला ठेवा, आंघोळ झाल्यानंतर परत ते ठेवून द्या. 3 दिवसात तुमचं जखम एकदम बंद होतो. मग रक्त निघायला बंद झाला, बरोबर आहे. आणि तो एवढा सॉलिड होतो ना, अच्छा इन्फेक्शन नसल्यामुळे तो परत जखम वाढत नाही, त्याच्यात ताकद येते ट्रेस घ्यायची. तुम्ही बसताना जो प्रेशर येतो ना ते कशाला तुटतो, कारण तिकडे इन्फेक्शन आहे. करेक्ट. ह्याच्याने इन्फेक्शन निघाला म्हणजे ते तुटत नाहीत आणि त्याच्यामुळे ते बंद होतो. हे जे प्रकार आहे ना हे जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस याच्यात हे मूळव्याध आणि हे बगिंदर दोघे संपतात. ओके. माझं कसं म्हणणं आहे का तुम्हाला संपल्यानंतर पण तुम्ही 2 दिवस घ्या, 3 दिवस खोबऱ्याचं तेल प्या. त्याच्याने काय होणार का कुठे काय चुकीने राहिला असेल ना तरी तो निघून जाईल. आणि तुमच्या घरात मसाला बरोबर शिजत नाही तुम्हाला माहीत पडलाय, मग तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस खोबऱ्याचं तेल पित राहा, मग तुम्हाला ते परत निर्माण नाही होणार. सकाळीच पियायचं, सकाळी उपाशी पोट. ओके. ओके. आणि ते खोबऱ्याच्या तेलमध्ये ती तासीर आहे. प्रत्येक वस्तू जी आहे ना त्याचं एक कार्य आहे. आता कसं झालं आहे, माणसाचा पूर्ण फोकस आहे ना पैसा कमवण्यावर आहे. त्याच्या मुलाला काय त्रास होतो, त्याच्या बायकोला काय त्रास होतो, कुणाला काय त्रास ते माहीत नाही. आता मी मागच्या आठवड्याला एक बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, ते मला म्हणतो अरे परवीने काय चालू केलं आहे. म्हटलं का, म्हटलं मी लोकांना जगायला शिकवतो. अरे म्हणतो काय तू पण, तुला एवढं चांगलं कमवायचं आहे सगळं धंदा आणि तू याच्या मागे कटायला लागला. म्हटलं हे बघ जेवढं माझ्या पाहिजे होतं ना माझ्या फॅमिलीत तेवढं केलं आहे, मग मी काय फक्त कमवायला आलो का. करेक्ट. मी त्याला विचारलं तू किती वाजतापर्यंत ऑफिसमध्ये असतो, बोलतो 8:30. म्हटलं सकाळी किती वाजता येतो, बोले 11ला. म्हटलं 11ला 8:30ला जातो, घरी पोचता पोचता 9 वाजतात, जेवण करतो आणि झोपतो, टी व्ही बघतो. सकाळी उठला आंघोळ बिंगूळ हे ते करत करत 11 वाजतात तुला. मग तुझ्या आयुष्य काय, तू लग्न केला, तुझे मुलं आहेत, तुझे बाळं आहेत, त्यांच्याशी तुझं इंटरप्शन कुठे आहे, बरोबर आहे. त्यांच्याबरोबर तुझं बोलणं कुठे आहे, त्यांच्याविषयी विचार करण्याचा तुझ्याकडे टाईम कुठे आहे. एक लक्षात घे, तुझ्याकडे आज टाईम नाही ना, उद्या त्यांच्याकडे तुला समजून घ्यायला टाईम नसेल. आज जेवढे लोक
लोकांना हे जे पोरं आहेत ना आश्रमात ठेवतात इकडे ठेवतात ना ते चुकीचं नाही. कारण त्यांना तुम्ही तसंच शिकवलं आहे का बाबा पैसाच जीवन आहे. बरोबर. मग तो पण पैशालाच जीवन समजतो ना. तो म्हणतो हे भानगड कशाला माझ्या मागे, मला जास्त पैसे कमवायचे. आई वडिलांवर लक्ष दिलं आईला कोण ते सांभाळत राहील. बरोबर. अच्छा ज्याच्याकडे ठेवतो तो कसा ठेवतो, त्याला पण पैसे भेटतात. तो केव्हा पोरगाकडून घेल नाही तर जगाकडून डोनेशन घेल. सिंपतीमध्ये सिंपती जागवेल ना, बाबा मी अनाथ आश्रम चालवतो, अरे बाबा मी वृद्धाश्रम चालवतो. करेक्ट. म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाला कुठे नेला आणि तुम्ही देवाबरोबर तुमचं काही इंटरॅक्शनच नाही. ह्याचं कारण आहे का तुमच्या जीवनात आनंद नाही. तुम्ही किती पैसे कमवा तुम्हाला आनंद नाही होणार. ह्याचं कारण आहे का अजून हौस आहे कमवायची. तुमची तृप्ती होईल ना तर आनंद होणार. आज तुम्ही जेवले बरोबर आहे, पण जर का त्या जेवणावर तुमचं लक्ष नाही का त्याच्या स्वादावर तुमचं लक्ष नाही, तुमच्या पोटावर तुमचं लक्ष नाही, बरोबर आहे ना, का तुम्ही आनंद कसं घेणार. बरोबर. आणि जेव्हापर्यंत तुम्ही कुठल्याही वस्तूमध्ये आनंद नाही घेतला तेव्हापर्यंत तुम्ही परमानंदशी कसं जोडणार. परमानंदला तुम्ही जुडले बरोबर आहे ना का तुम्हाला जगाची नॉलेज येणार. पहिला पण सगळ्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे क्या माणूस खुश असेल ना तेव्हा मंदिरात जा, तुला फार काय भेटेल. दुःखी असेल ना तर मंदिरापेक्षा लांब राहा. तुझ्या स्वतःचा अक्कल हुशारी आणि बुद्धीवर विचार कर. तू चांगलं काम कर नाही तर वाईट काम कर, पण तुझी परेशानी निघली पाहिजे. या जगात कुठलं काम चांगलं आणि कुठला वाईट हे तुला विचार करायची गरज नाही. तू कुठल्या वस्तूने तुला दुःख होतो आणि कुठल्या वस्तूने आनंद होतो ते विचार कर. आज एक माणूस आहे कसाई आहे, तो बकरा कापतो बरोबर आहे, नो डाऊट बकऱ्याला दुःख होतो. ज्याला कापलं त्याला दुःख होणार, पण त्यांनी कापल्यामुळे किती लोकांनी खाऊन आनंद घेतात. बरोबर. बरोबर. करेक्ट. मग पलडा कुठे भारी आहे. आज कसाही कसाला पैशावाला बनून बसलाय. हे पण विचार आहे बघा. तुम्ही जगाला समजायचं आहे. जेव्हापर्यंत तुमच्या डोक्यात हे येणार ना का बाबा हे वाईट आहे तेव्हापर्यंत तुम्ही काही समजू नाही शकणार. या जगात कुठलीही वस्तू वाईट नाही, त्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोणी माणूस जर का गरम एरियामध्ये राहतो आणि तो नॉनव्हेज खातो का ते हानिकारक आहे. आणि कुणी माणूस जर का थंड एरियामध्ये राहतो आणि तो व्हेजिटेबल खातो ते हानिकारक आहे. कारण तिकडे शक्ती जास्त पाहिजे. तिकडे तुम्ही व्हेजिटेबल खायला लागले का तुम्हाला दिवसात 5 वेळा खावं लागेल. आज तुम्ही युरोपला जा आणि तुम्ही व्हेजिटेबल खा, तुम्हाला प्रत्येक 2 तासांनी भूक लागते. याचं कारण आहे तो पटापट हजम होतो. करेक्ट. पण तुम्ही एकदा नॉनव्हेज खाल्ली का तुम्हाला 7-8 तास भूक नाही लागत. हे सगळं जगाचं गणित आहे. ह्याच्यात कुणाला चांगलं ठरवायचा आणि कुणाला वाईट ते चुकीचं आहे. देव आहे ना, देव तुम्ही कुठल्याही वस्तूला जर का वाईट ठरवता ना तर देव नाराज होतो. तू त्याला समजत नाही करेक्ट आणि त्याला वाईट ठरवतो, हे चुकीचं आहे ना. आज आपण म्हणतो दारू बनवला बरोबर आहे ना. जेव्हा दारू बनवताना त्याला डायजेस्टर म्हणून बनवण्यात आला. थंड प्रदेशामध्ये जेवण लवकर हजम नाही होत, त्रास देतो पोटाला, म्हणून ते थोडंसं घेतला का ते डायजेस्ट होतो. त्याची घ्यायची पद्धत असते. तुम्ही जेवल्यानंतर घेतला का ते अमृत आहे, जेवला अगोदर घेतला का ते विष आहे. ओके. आपल्याकडे काय होतो, माणूस पहिला घेतो आणि मग जेवतो. मग तुम्ही घेताना एक तर तुम्हाला क्वांटिटी माहीत नाही, दुसरं त्याला घ्यायची पद्धत माहीत नाही, मग ती हानिकारकच आहे ना. आज माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायची एक जागा आहे, तिकडे मी पेट्रोल भरणार. तिकडे न भरता मी गाडीवर टाकला आणि गाडी लावली तर काय होणार, आग लागेल. आग लागेल ना. कुठे टाकायचा आणि किती टाकायचा बरोबर, हे महत्त्व आहे ना. आता लोक असे पण आहेत ना, म्हणजे काही कॉलेजमध्ये पोरं सगळे ते औषधी घेऊन नशा करतात. हां. ब्रेडवर आहे ना आयोडेक्स लावून खातात. अच्छा. हां. आणि ते हे जे दवा असते ना आपला सर्दी खोकल्याची हां हां सिरप असतं ते. सिरप, ते सिरप तुम्हाला आता मेडिकलमध्ये देत नाही. हां. बघा डॉक्टर आधी द्यायचे. आधी द्यायचे. कारण काय,
हे पोरं लोकांनी हे चालू केलं प्यायला, हा 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 मग तो पण वाईट आहे ना. बरोबर. हो पण जेव्हा तुम्ही त्याला खोकल्याला 2 चमचा घेतला का तो चांगला आहे. चांगलं आहे. हा ह्या जगात कुणीही माणूस कुठल्याही वस्तूला जर का वाईट म्हणतो का ते देवाला आवडत नाही. हा आता आपण लोकांनी हत्यारं बनवले, कशाला बनवले? तलवार बनवले, रिव्हॉल्वर बनवले, कशाला बनवले? आपल्यापेक्षा मोठा जनावर त्याला मारण्यासाठी बनवले. वाघ, चित्ता या लोकांना मारण्यासाठी बनवले. पण माणसाने काय केलं? त्याला माणसावरच लावला. पण होतो कसा का लोकांना थोडी एंटरटेनमेंट पाहिजे, हो कारण त्याची सवय पडली. साड्यात पोरगा बोर होतो, टी व्हीत पिक्चर बघताना बोर होतो का? नाही नाही होत, कारण त्याच्याशी त्याला काय घेणं देणं नाही, फक्त आनंद घ्यायचा आहे ना. बरोबर आहे. आज तुम्हाला असं म्हणजे सांगायला नको, 90% यूट्यूब, 90 नाही 99% यूट्यूब आहे ना, ते आनंदच देतात. एज्युकेशन फार कमी भेटेल, आणि एज्युकेशन देतात पण ना तर असे देतात ना का ज्याचं काय कारण नाही. काहीचं काय सांगतात. अरे लहान लहान पोरी, लहान लहान पोरं ते भूताची गोष्ट करतात, प्रेताची गोष्ट करतात, काय म्हणतात ब्रह्मराक्षसची गोष्ट करतात. अरे तुम्ही एक भूत बघितलं ना एक दिवस का आयुष्यात विसरत नाही माणूस. करेक्ट. आयुष्यात नाही विसरत, आणि बोलायला घाबरतो, त्याच्या अंगाला सारा येतात. म्हणजे एंटरटेनमेंटच आहे ना. हो 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 करेक्ट. त्यांना विचारायचं कधी भूत बघितलंय का? नसलं बघितलं तर आपण पाठवू, हे बघा आता, तर दुसऱ्या दिवसापासून बोलणारच नाही. कसं आहे हे जगात आहे ना, फार काय आहे. एका साध्या माणसाने भक्ती कशी करायची, भक्ती कोणाला म्हणतात ते समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही माझ्याकडे आले, मी काय एक्झाम्पल देतो ना, म्हणजे लोकांना लवकर कळतो. हां तुम्ही माझ्याकडे आले आणि मी तुम्हाला फक्त अरे सागरबाई कसं आहे, असं सागरबाई कसं आहे, कसं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे, बरोबर आहे ना. तुम्ही काय तुमचं त्रास मला सांगता तरी मी म्हणतो अरे सागरबाई बघून घेऊ, अरे मजा आहे. मी त्याच्यावर विचार नाही करत, तर ते अधर्म आहे. तुमचा मुलगा तुमच्याकडे आला आणि त्यांनी काय प्रश्न केला आणि तुम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते सांगता, ते अधर्म आहे. कुठलाही माणूस, तुमचा पोरगा असू द्या, तुमची बायको असू द्या, तुमच्या आई असू द्या, वडील असू द्या, तुमच्या मित्रमंडळी असू द्या, किंवा अजाण्या माणूस असू द्या, जेव्हापर्यंत तुम्ही त्यांचे प्रश्न शॉर्ट आउट करता, ती मेन भक्ती आहे. देवाला अगरबत्ती लावणं, अरे देव सगळ्या माणसात आहे, मग तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवले ते भक्ती आहे ना. मी एक दिवस एकाला सांगितलं, म्हटलं तुम्ही राईट लावून घेऊ नका. मी जे म्हणतो ना का प्रत्येक माणसात देव आहे, त्याचं काही कारण आहे. म्हटलं आपण एक काम करूया, हे देवाची मूर्ती ठेवा, त्याच्यासमोर आपण 1 किलो लाडू ठेवू. तू 1 आठवडा, 10 दिवस, 15 दिवस सांगत जा, देव खा, देव खा, देव खा, बरोबर आहे ना. आणि मी तो लहान मुलं बसले असतील, मी फक्त एकदा सांगणार, अरे बाबू आणून खा, तो 2 मिनिटात खाईल. मग देव कुठे आहे? बरोबर, माणसामध्ये. देव त्याच्यात आहे ना. करेक्ट करेक्ट. त्याच्याकडे तू दुर्लक्ष करतो आणि तू हे पूजापाठ करतो, त्याच्याने काय म्हणजे मी कुणाला हे नाही सांगत का मी चुकीचं नाही, ते पूजापाठ काय ते पण मी समजून देतो. आता हे तुम्हाला समजलं तुमचा धर्म काय आहे. धर्म आहे आपण सगळे आहे ना एकच ईश्वराचे मुलं आहेत. आपण सगळ्यांनी एकामेकाचं तकलीफ दूर करायची, ती मेन भक्ती आहे. त्याच्याने देव आनंदित होतो. आज तुम्ही माझ्याकडे आले, काय प्रश्न आहे तुमचा, किंवा मला तुम्हाला आर्थिक मदत करावं लागेल, किंवा मला तुम्हाला शारीरिक मदत करावं लागेल, बाबा तुमच्याबरोबर येऊन सगळं करावं लागेल, बरोबर आहे, किंवा मला तुम्हाला डिरेक्शन दाखवावं लागेल का तू एक काम कर बाबा, त्याच्याकडे जा तर तुझं काम होणार. आणि त्याची माझी ओळख असेल तर मी फोन करणार, अरे बाबा ते सागरबाई येतात जरा बघून घ्या. म्हणजे आपण आपलं कर्तव्य केला, आणि कर्तव्य आहे ना तेच भक्ती आहे. आज तुमची आई घरी तुम्हाला 10 कामं सांगते, ते तुम्ही करत नाही, आणि अर्धा तास जाऊन देवळात तिला लावता काय अगरबत्तीला, ते काय होणार त्याच्याने? बरोबर आहे.
त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईचं जे काय काम आहे ते केलं ना, त्याच्याने देव खुश होणार. कारण ते केल्यानंतर तुमच्या मनाला आनंद भेटणार. कारण कसं, तुमच्या आईचा मनाला आनंद भेटणार ना, तो तुम्हाला भेटणार. आनंद कसा भेटतो माहिती आहे? आनंद त्याच्या मागे एक सायन्स आहे. आनंद आहे ना, तुम्हाला मी आनंद केला का तुमच्या ओरामध्ये एक एनर्जी निर्माण होते. करेक्ट, पॉझिटिव्ह. ती एनर्जी आहे ना माझ्यामध्ये ट्रान्सफर होते. असं नाही का मी तुमच्या बाजूला बसायला पाहिजे, तसं नाही. तुम्ही कितीही लांब असणार आणि जर का मी तुमचं काम केला, तुम्ही आनंदित झाले ना, का तुमच्या आतून जो एक एनर्जी निर्माण होईल ना, ते एनर्जी मला ट्रान्सफर होते. म्हणून मी पण आनंदित होतो. तुम्ही बघा, कधी पण तुम्ही कुणाला दुःखी केलं ना, का ते गेल्यानंतर आहे ना, अर्धा एक तास तुमचं पण मन भारी असतो. का भारी होतो? तुम्ही कुणाला शिवे दिले, तुमचा हातपाय का कापतो शिवे देताना? आणि ज्यांनी शिवे ऐकले त्याच्या पण का कापतो? कारण तुम्ही दोघांचा आत्माला आहे ना अनइझी केला, व्हायब्रेट केला. आता एक माझं हे चालू आहे बनवण्याचं, इंटरनॅशनल आहे ना, एक फिल्म बनवतोय ॲनिमेशनमध्ये. त्याच्यात ओरा कसं काम करतो आणि भाव कसे कामं करतात ते लोकांना कळलं ना, का ते स्वतःचं जीवन बदलून बघतात, बघू शकतात. तुम्ही आहे ना, फक्त सागरभाऊ 1 महिना आहे ना, तुम्ही प्रॅक्टिस करा. का कोणीही तुमच्याकडे माणूस आला, तो तुमच्याशी बोलला, त्याला सिरियस घ्या आणि त्याचा रिझल्ट काढा. तुमच्याकडून होत असेल तरी सांगा, नाही होत असेल तरी त्याला दिशा दाखवा. तुमच्याकडून जे काय मदत होत असेल ते करा. तुम्ही 1 महिना प्रॅक्टिस केला ना, का तुम्हाला देवाची वाणी ऐकायला येईल. तुम्ही जेव्हा स्वतःचा आत्माला परमात्म्याबरोबर जोडून घेतला, तर परमात्माचं व्हायब्रेशन तुमच्यामध्ये येणार. तुम्ही जेव्हापर्यंत स्वतःचं व्हायब्रेशन, तुम्ही स्वतःलाच काय कळत नाही, मी कसाला आलो, कसाला जन्माला आलो, कसाला मरणार, तेच करत नाही, का तुम्ही देवापुढे जाऊन काय होणार? आता लोक मंदिरात जातात ना. आता माझं मध्ये एक प्रवचन होता दिल्लीला, त्याच्यात मी म्हणालो, तुम्ही मंदिरात जाता ना, जसे माझ्याकडे शिष्य आहेत तसे त्यांच्याकडे पण आहेत. तुम्ही कुठल्या लेवलची वस्तू मागतात ना, ते तेच देऊन टाकतात. चल जा. आज कोणी आला ऑफिसमध्ये माझ्याकडे आणि चंदा बिंदा घ्यायला आला, बरोबर आहे ना, किंवा आमच्याकडे हे आहे ते आहे, ते माझ्याकडे आतमध्ये नाही येऊ शकत ऑफिसमध्ये. ते तिकडूनच आपला पोरगा असतो ना संतोष, ते अकाउंटंटकडे घेऊन जातो. अकाउंटंट फोनवर बोलतो, म्हटलं देऊन टाक त्याला 101 रुपये किंवा 1001 रुपये, संपला. तुम्ही देवाकडे गेले, काय मागितलं, त्याच्या अवलंबून तिकडचे जे त्यांची सिस्टम आहे ते काम करून टाकतात. तुम्ही देवापर्यंत पोचूच शकत नाही. देवाशी तुमचं काही घेणं देणं नाही. आणि आपण असं म्हणजे कोणाला सांगायला गेलं तर थोडा वाईट वाटणार. देवळात जे महाराज असतात ना, ते देवाची सेवा करण्यासाठी असतात, बरोबर आहे ना. पण आपण काय करतो, तर महाराजाकडे उपाय विचारतो. मग तो काय करतो, तो म्हणतो 10 गुरुवार या, 15 गुरुवार या, नाहीतर शनिवार कर, हे कर. ते केल्यानंतर नाही झाला तर काय म्हणतो, अरे तुमचे भाव तुमचे बरोबर ठेवा. आता भाव बघायला कुठे जाणार? हे सगळे असे हे चक्र आहे. या जगात कुठली वस्तू आहे ना वाईट नाही. तुम्ही काय करता ना ते मेन आहे. तुम्ही 10 लोकांचं कामं करून तुम्ही देवळात जा, बरोबर आहे ना, तुम्हाला खरं नाही वाटणार. देव तुम्हाला भेटायला दारा देव माहिती आहे. आज समजा तुमचा मुलगा आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी चांगलं काम केलं, बरोबर आहे, आणि नंतर मी काही दिवसानंतर तुमच्या घरी आलो, तर तुम्हाला माहीत पडलं का प्रवीणबाई येत आहेत, मग तुम्ही बाहेर भेटायला येणार ना? काय येणार? कारण मी तुमच्या मुलाचं काम केलं आहे. मग हे सगळं जगात जे लोक आहेत ते देवाची मुलं. आपण जर का त्यांचं कामं केले, आपण देवळात गेलो का देव बाहेर भेटायला येतात. आणि हे प्रत्यक्षात झालं आहे. हे नागपूरमध्ये एका प्रवचनमध्ये मी बोललो ही वस्तू, आणि त्याच्या 2 दिवसानंतर आम्ही तिकडे एक दर्गा शरीफला दर्शनाला जाणार होतो. तुम्हाला खरं नाही वाटणार, जे लोक माझ्याबरोबर होते ना ते म्हणाले का प्रवीण तू काल प्रवचनमध्ये बोलला परवा, हे बघ आज तेच आहे. दर्गा शरीफ अर्धा किलोमीटर लांब होता. त्याच्या अगोदर AC गाडीमध्ये सगळं काच बंद असताना एक खुशबू आली. मी त्यांना म्हणालो बघ बाबा आले आपल्याला घ्यायला. मी म्हणालो त्यांना, तर ते म्हणाले खरोखर काय खुशबू आली, बरोबर आहे.
आणि आम्ही तिकडे दर्गा शरीफला गाडी लावली. आम्ही उतरलो ना का दुपारी 4 वाजले होते. तिकडे नगाडे वाजायला लागले, डुम 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 डुम. आम्ही बाहेर निघालो. मी त्याला त्या दिवशी त्याच वेळ म्हणा मग बाबांनी सत्कार केला. आम्ही जसं दर्गाचा कंपाऊंडच्या आतमध्ये पाय टाकला का ते नगाडे बंद झाले. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. अच्छा, आतमध्ये दर्शन घेताना तीच खुशबू जी गाडीत आली ती आतमध्ये होती. ती झाली. म्हटलं बघ तीच खुशबू आहे ना. ते म्हणाले हे परचा आहे. नंतर आम्ही बाहेर निघाला. नंतर एक मौलानाला म्हणजे सहज विचारलंय हे नगाडा कधी वाजतो. बोलतं आज कसं वाजला माहीत नाही, हे संध्याकाळी 6:30 वाजतो. ओके, आज दुपारी वाजला. हे नाही वाजलं म्हणजे कसं आहे, शेवटी तुम्ही लोकांसाठी काय करता. अच्छा, एक टाइम असा येणार ना का तुम्हाला तेवढ्यात जायची पण गरज नाही. तुम्ही इकडे विचार केला ना, हनुमानजीचा विचार केला, एक हनुमान चालीसा करतो ना का दर्शन होतात. तुम्ही एक हनुमान चालीसा केला दर्शन होतो. स्वामींचं नाव 10 मिनिटं घेतला तर स्वामीचे दर्शन होतात. ह्याचं कारण आहे का तुम्ही आहे ना ब्रह्मांडचा एनर्जी बरोबर जुडले. तुम्ही त्याच्याबरोबर जुडले का तुम्ही कनेक्ट झाले. तर कुणाला जर का खरोखर जर का देवाची प्रचिती बघायची असेल का त्यांनी प्रत्येक आपल्याकडे आलेला माणूस, तो आपला नातेवाईक असू द्या का आपला वर्कर असू द्या का कोणी अनोळखीचा असू द्या, जर त्याचा काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करत असू शकाल तर आपण करू. आता बाबांची ती बुक बनवली ना का हे लोक म्हणत होते का बाबा असं आहे खर्च झाला, असं काय करायचं. मी म्हटलं ठीक आहे, आपण एक काम करू ना, एक 10% लावून आपण विकूया, म्हणजे सगळं खर्च निघेल. नंतर बाबा काय बोलले माहिती आहे, तुझा खर्च काढू नको, बरोबर आहे ना, तुला सगळं माहीत असून सुद्धा हे विचार करतो का. मी म्हटलं बाबा मी काय करू तुम्ही सांगा. अरे बोलला पागल, आजपर्यंत लोकांनी ज्ञान विकलं ना म्हणून ज्ञानची किंमत राहिली नाही. बरोबर. आज त्या टायमाला जेव्हा आपलं शिक्षण होते ना गुरुकुलच्या टायमाला, त्या टायमाला आपण गुरु दक्षिणा द्यायचो. काय द्यायचो? गुरुदक्षिणा. बरोबर आहे, वर्षातनं एकदा गुरुपौर्णिमाला गुरुदक्षिणा द्यायचो. ते सांगायचे का किती द्या म्हणून? नाही. आज का आपल्याला ज्ञान नाही येत? कारण साड्यामध्ये सांगतात किती फीस भरा. साड्याने पण सांगितलं ना का परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं असेल ते डोनेशन द्या. सगळं विचारच बदलतील. आज गरीब माणूस आहे ना, तो चांगल्या साड्यात पोरगाला टाकू शकत नाही. कारण काय, तिकडे त्यांनी दक्षिणा लिहून ठेवली आहे का एवढी दक्षिणा द्यावा लागेल. मग ज्ञान येणार कुठून? मग असंच ज्ञान येणार, जा मरा तिकडे, काय आयुष्य घालून टाका. आज महापुरुष काय जन्माला येत नाहीत. आज जन्माला महापुरुष येत नाहीत. ह्याचं कारण आहे का तुम्ही त्याच्यासारखं वागतच नाही. पूर्ण सिस्टम चेंज केले तुम्ही. सिस्टम चेंज केली म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याला एका स्वार्थ मागे संपवला. पैसा. तुमचं आयुष्य एका स्वार्थ मागे संपवला. फक्त पैसा पण नाही त्याच्यात. एक तर पैसा आहे. पैसा आल्यानंतर काय काय येतो ते मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला दिसत नाही. पैसा आल्यानंतर आहे ना काय काय येतो ते तुम्हाला दिसत नाही. पैसा आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला एक ओरा निर्माण होतो. कुठला? घमंडचा. एक घमंडचा ओरा निर्माण होतो. ते बाउंड्री म्हणतात त्याला, अनविजिबल बाउंड्री. त्याच्याने काय होतं, तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठा माणूस त्याच्याकडे तुम्ही अट्रॅक्ट होता. तुमच्यापेक्षा लहान माणूस आहे त्याला तुम्ही लांब करता. अच्छा, मोठा माणूस तुम्हाला काय जवळ घेत नाही, कारण त्याचा पण ओरा तसाच आहे. जसा तुमचा आहे तसा त्याचा आहे. कारण तुम्हाला असं वाटतो काही लहान माणूस माझ्याकडे आला, काहीतरी स्वार्थ घेऊन आला, मग याला लांब ठेवा. तसंच तुमच्यापेक्षा मोठा माणूस आहे ना, त्याचा पण ओरा आहे, तो पण म्हणतो याला लांब ठेवा. तो त्याच्यापेक्षा मोठ्याला शोधतो, तो त्याला लांब ठेवतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, एकामेका आत्मामध्ये फरक केला. अहो भावाभावामध्ये फरक आहे. एक भाऊ पैसावाला असेल, एक गरीब असेल, का त्या गरीबाला कोणी विचारतच नाही. का नाही विचारत? कारण ह्याचा पैसा बघून, ह्याचा ओरा बघून तुम्ही तिकडे अट्रॅक्ट होता. पण तुमचा पैशावाला भाऊ तुम्हाला कधीच कामाला नाही येणार. हे तुम्ही लिहून घ्या.
तुम्ही किती त्याच्या मागे जा तो तुमचा कामाला नाही येणार. पण जो तुमचा भावामध्ये गरीब असेल ना तो नेमका तुमच्या कामाला धावत येणार. ह्याचं कारण आहे का त्याच्या पुढे नेगेटिव्ह ओरा नाही. बरोबर. हे जे घमंड आहे ना हे नेगेटिव्ह ओरा आहे. आणि ते हे कधी तयार होतो ते आपल्याला माहित नाही पडत. बरोबर. पैसा येताना आहे ना फार काय आणतो. पैसा आल्यानंतर त्याला डायजेस्ट करायचा नाही आला तर तो हानिकारक आहे. जसं जेवण तुम्ही किती चटपट खाल्ला पण तुम्हाला डायजेस्ट करता नाही जमला तर ते ॲसिडिटी करणार. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही रोटी आणि कांदा खाल्ला तरी तुमच्या पोटाला आराम होणार. हे विषय जे आहे ना एकामेकात गुंतलेले आहेत. माणूस पैसे आल्यानंतर काय काय त्याचा हरवतो त्याला माहीतच नाही. काय काय हरवतो तेच माहीत नाही. पोरगा आला अरे बाबा मला हे पाहिजे त्याला हे सांगणार नाही बाबा तुला हे का पाहिजे काय करणार तू कसं करणार किंवा ह्याच्यापेक्षा हे घे हे बरं आहे. हे महाग असेल तरी हे बरं आहे स्वस्त असेल तर बाबा हे चांगलं आहे जे काय आहे. पण आता कसं झालं तुमच्याकडे पैसे आहेत. पोरगा आला मला काय पाहिजे बरं ठीक आहे घे पैसे घे. तुमचं आणि त्याचं कनेक्शन केवढा फक्त पैशापुरता. तुम्ही जगामागे धावता पैशासाठी तुमचा पोरगा तुमच्या मागे धावतो पैशासाठी. तेच होतंय चाललंय काय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट 100 रुपयाची नोट तुम्ही इकडे ठेवा ते 6 महिन्यांनी 1000 होणार का नाही होणार. पण त्याच जागेला एक जर का बी असेल त्याला जमिनीत ठेवा तो 6 महिन्यात 100 बी काढणार. म्हणजे देवाने बनवलेली वस्तू श्रेष्ठ का आपण बनवलेली श्रेष्ठ. बरोबर. आणि आपण बनवलेली वस्तूमध्ये आपल्याला आनंद नाही भेटत. हा आपल्याला असं घमंड भेटतो आणि घमंडनी आपण आपला बुद्धीचा आणि मनाचा तृप्ती आहे ना त्याला आपण आर्टिफिशियल करून घेतो. संतुष्टी म्हणतात. पण ती संतुष्टी तुमच्या आत्माला नाही. ते फक्त डोक्या आणि मनापर्यंत राहते. तर धर्माच्या जवळ जायचं ना म्हणजे तुम्ही लोकांच्या जवळ जा. ईश्वराला भेटायचं आहे ना तर तुम्ही लोकांना भेटा. लोकांना भेटले ना का ईश्वर भेटणार. ओके. अशा मंदिर का बनवला आपण आपल्या पूर्वजांनी मंदिर का बनवला त्याच्या मागे पण एक सायन्स आहे. ओके. ते फारशा लोकांना माहीत पण नसेल. तुम्ही मंदिरात गेले बरोबर आहे का तुम्ही घंटी वाजवली बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतो का मी देवाला म्हणजे हाक मारली. अरे काय देवाला डोळं नाहीत का डोळं बनवून ठेवलं आहे. तो तुझा समोर आहे मग तुला हाक मारायची काय गरज आहे. कारण त्याच्यापेक्षा सायन्स कुणाला माहीतच नाही. आपण जे घंटी वाजवतो ना त्या टायमाला एक व्हायब्रेशन निर्माण होतो त्या आवाजाचा. त्याच्याने काय होतो का आपले आतले जे तंतू आहेत ना ते व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट झाले का आपल्या आतमध्ये जे नेगेटिव्ह एनर्जी असतात ते बाहेर निघतात. ओके. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतो. आपण देवळात जाऊन आलो आणि तुम्ही बघा असं देवळात जाऊन या आणि तुम्ही आरतीमध्ये उभा राहून या. तुम्हाला आरतीमध्ये उभा राहून आल्यानंतर जास्त फ्रेश वाटेल. कारण कसं आहे तिकडे सतत घंटी वाजते आणि तुम्ही जाऊन आले का 2 वेळा घंटी वाजवली. हे जे आहे ना सायन्स आहे ह्याच्या मागे. बरोबर. अच्छा त्या आवाजाने आणि त्याच्यातून कसं आहे कंपल्सरी घंटा आहे ना हे कासाचाच पाहिजे. हे पितळाचा घंटा एक आहे ना काम कमी करतो. कारण याचा व्हायब्रेशन लांब नाही. तुम्ही पितळाची घंटी वाजवली तो टंग म्हणून बंद होईल. पण तुम्ही कासाची वाजवली का ते टंग असा लांब जाणार. बरोबर. तर ओरिजिनली काशाची होती. मग आता कासा बनवायला जास्त त्रास आहे आणि त्याच्यात तेवढं पैसे भेटत नाही. म्हणून त्याचा ऑल्टरनेट काढला पित्तळ मग तांबा. आता कुठे कुठे तर लोखंडाचे लागतात. त्या लोखंडाला वरती कोटिंग असते पितळासारखी मग दिसायला छान वाटतो. त्याच्या मागचा सायन्स गेला. आता तुम्हाला खरं नाही वाटणार छत्तीसगडमध्ये एक पोरगी होती
12-14 वर्षाची, बरोबर आहे. त्याचा हातपाय चालत नव्हते. तर 4-5 महिन्या अगोदर माझ्याशी फोनवर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला. बाबांनी काय हुकम दिला, बोला काचाचा घंटी घे आणि त्याच्याकडे 3दा वाजवायचा दिवसात, फक्त वाजवायचा. बोला ठीक आहे. मी बाबांनी सांगितलेलं मी डायरेक्ट सांगतो, कोणाला येडा वाटू द्या काय वाटू द्या. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही काही नका करू, फक्त घंटी घ्या कासाची आणि त्याच्या कानाकडे 3 वेळा वाजवा दिवसात. म्हटलं ठीक आहे. त्यांनी 2 महिने वाजवले. 3 महिन्यात माझा फोन आला मला, 3ऱ्या महिन्यात. ते म्हणाले का बाबा आता हातपाय चालायला लागलेत, आता हळूहळू चालते घरात, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर फोन आला. ते बोलला का हातपाय चालायला लागले, चालते, पण ते झोपून झोपून त्याची हे जी रीढची हड्डी आहे ना ती अशी बेंड झालेली आहे. मग मी बाबांना विचारला, म्हटलं बाबा ह्याला काय करायचं. तर बाबांनी दुसरा उपाय सांगितला का बाबा असं असं कर, पण त्यांना सांगून दे का याला सरळ व्हायला 1-2 वर्ष लागतील, कारण 14 वर्षापासून 13 वर्षापासून आहे का त्याला त्या बॅकबोनला सरळ व्हायला 1-1.5 वर्ष लागेल. ते मी सांगून दिलं त्यांना. आणि त्याच्यात पण काय बाबांनी काय सांगितलं, मी काय सगळं सांगतो उपाय, लोकांना कोणाला पण कामाला येईल. त्यांनी काय सांगितलं, 1 किलो घी घ्या आणि 1 किलो दालचिनी येते ना लांब लांब, ते दालचिनी घ्या आणि 1 किलो लवंग. दालचिनी आणि लवंगला पिसायचा, बुक्का करायचा त्याचा आणि त्या घीमध्ये मिक्स करून टाकायचा आणि त्याला एका डब्यात टाकून मग त्याच्यावर कपड्याने बंद करायचा आणि जिकडे ती पोरगी झोपते ना त्याच्या खाटाखाली ठेवायचा. मग त्याच्यातनं एक रेडिएशन निर्माण होतो, ते डोळ्यानं दिसत नाही, एक रेडिएशन निर्माण होतो. ते रेडिएशन आहे ना त्याच्या बोनला आहे ना ते सरळ करणार. ते रेडिएशन काय करतो, त्याच्या अंगाचं हे जे पोझिशन आहे ना त्याला मोठा करतो आणि बोनला सरळ करतो. पण डॉक्टर काय म्हणणार का त्याच्या मधले मणके काढावे लागतील, पण त्याच्याने होणार नाही ना. हे असे उपाय आहेत बाबांचे. ते कसं आता ते 1-1.5 वर्ष ठेवतील का नंतर त्याचा रिझल्ट येणार. आता जे बँड झालं आहे ना त्याचे फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे, पण आता ते सरळ झाल्यानंतर फोटो येतील, मग ते दोघं क्लब करून आपण दाखवू शकतो. तुम्हाला मागच्या वेळेला मी ते गँग्रीनचा आणि ह्याचा राहिला द्यायचा, पण तुम्हाला या वेळेला देतो, तुम्ही टाकू शकता बाबा गँग्रीनचा कसा विलाज झाला. आणि त्या माणसाचे वय होते 68 इयर, ते रिकव्हरी झाली. कसं आहे आज फारसे डॉक्टर लोक आहेत ना ते पण कन्सर्न घेतात, कारण त्यांना माहिती आहे का जे त्यांचं एज्युकेशन आहे ना एका लेवलपर्यंत ठीक आहे, पण पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे पण नाही. आणि हे काहीतरी नवीन आहे. त्या लोकांनी जर का शिकून घेतलं ना का ते चांगली सेवा करू शकतील. शेवटी डॉक्टर हे जे पेशा आहे ना हे पैसे कमवायचं नाही, हे सेवाचं आहे. पण त्यांची पण चूक नाही, कारण आपण जे एज्युकेशनला विकायला सुरुवात केली ना, एज्युकेशनला विकायला सुरुवात केली त्या लोक किती फीस भरतात माहिती आहे. डॉक्टर बनण्यापर्यंत करोडवर जाते, 1 करोड वर जाते. मग ते कुठून तरी ॲडजस्ट करणार. तेच जर का आपल्या स्कूल आणि शाळेमध्ये जर का तुमच्या मनाने तुम्ही डोनेशन देऊ शकता, तसं असतं ना तर आज डॉक्टर लोकांनी पण आहे ना 10-20 रुपयात काम केलं असतं.